ॲज अ बिग मॅच सेकंड पाहतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण बॉलिंग मार्कवरती येतं एक नवीन आणि एक यंगस्टार जो मात्र भुवन पाटील या नावाने ओळखला गेला या वर्षातील. रवींद्र शेलार यांच्यामध्ये साई सत्कार आपले कॅमेरामॅन टॉप इकडे कॅमेरा पोचायचा मुख्य मंचापर्यंत राजेंद्र गोडसे यांच्या शुभ हस्ते मात्र रवींद्र शेलार यांचा नक्कीच सान आपण पाहतो की मान सन्मान आणि मात्र साई सत्कार करतो मुख्य मंचावरती माहिती शाल आणि एक स्पर्धेचं सन्मान मुख्य मंचावरती आपण पाहतोय. त्यानंतर मॅचला सुरुवात करतोय. मॅचला सुरुवात करायची आहे. टाल्यांच्या गतीनं बेस्ट आपला टीम जयमान घोटगाव बेस्ट आपला टीम वरती फर्स्ट बॉल आज अ सिंगल मुवमेंट. मान्यवरांचं मुख्य मंचावरती मध्ये साई सत्कार होत असताना शेलार साहेब यांचा सत्कार होत असताना आपल्या मुख्य मंचावरती नक्कीच आपण पाहतोय माहिती शाल भगव वस्त्र स्पर्धेची सन्मानचिन्ह देऊन साई सत्कार होताना आपण पाहतोय. धन्यवाद टीचे मान्यवरांचा साई सत्कार संपला गेला की पाहतो नक्कीच आपण बोलतोय मॅचकडे. पहिला चेंडू मात्र फेकून झाला तो मात्र भुवन पाटील एक युवा नेतृत्व आणि करत असताना मात्र कारण सातत्याने टीम घोटगावनं एका साईडनं तर लेजंड ऑफ टेनिस बॉल तर एक्सपिरियन्स बेस्ट टीचर अतुल पानवे यांनी माध्यमातून बदल केला. बदल करत असताना मात्र नवीन खेळून चान्सेस दिले. त्यातील हा नवीन खेळाडू आहे. तर 2 वर्षापासून मी पाहतोय भुवन पाटील. त्याच्या विरोधात मात्र भगवान आणि अक्षयची जोडी मात्र बॅटिंग स्थानावरती पाहतो नक्कीच पवनसुत वडपेकडनं सिंगल कन्वर्ट केली जाते. सिंगलनं मात्र 2 चेंडू फेकून झाले. मोठा फटका स्ट्रोक खेळू देत नाहीये. त्याच्याकडे अनुभव कमी आहे मात्र आपली शैली आपली कलात्मक आपले हुनर अप्रतिम आणि कमी वयामध्ये हा खेळाडू घडतोय आणि घडत असताना मात्र नाईस ऑफ द डिलिव्हरी एका साईडनं त्यांनी विश्वास ठेवला आहे स्वतःवरती. कारण माझ्यावरती विश्वास माझ्या टीमचा माझा विश्वास माझ्या बॉलवरती माझा विश्वास माझ्या गोलंदाजी माझा विश्वास माझ्या क्रिकेटवरती आणि ते मात्र कष्ट मेहनत करत असताना तो मात्र तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करू शकेल का मात्र न्यू बॅटर अक्षय यावेळी स्टेप आउट करतोय. इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट थर्डमॅनला याचा पाहू शकाल. याचं पाहू नक्कीच वेगवान तेजदार चेंडू मात्र अलाउन द कार्पेटनं आणि तेवढ्याच योग्यतेने मात्र 2 धावा कंप्लीट करतो अक्षय आणि या 2 धावाने टीम मात्र जाऊन बसते. टीम मात्र वडपे ती मात्र 4 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 4 ही धावसंख्या फलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्ग असत आहे बॉलिंग ट्रॅकवरती भुवन पाटीलला पाहतो. मॅनफार्म घोटगावकडे उगवता प्लेअर ज्याने मात्र पाहू शकाल एका साईडनं आज मात्र या टीम करता प्रमुख खेळाडू नाही आशिष पाटील जो मात्र आणखीन एक परफेक्ट ऑर्डर पाहतोय. आता मात्र नक्कीच सागरला देखील पाहतोय मैदानच्या आतमध्ये. गुड्डू देखील मैदानच्या आतमध्ये. अतुल पानवे देखील आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच सूरज फस्ते देखील आपल्याला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते चौथा बॉल ज्यावरती मात्र सिंगल कन्वर्ट केली जाते आणि सिंगल मात्र धावसंख्या फलकावरती येते. ती मात्र 5 रन्स ऑन द स्कोरबोर्ड 5 या धावसंख्येवरती. 4 चेंडू फेकून झाले. 5 धावसंख्या फलकावरती पाहतोय. शेवटची 2 चेंडू पावडीच्या षटकामध्ये आहे मात्र भुवन पाटील अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम क्रिकेटची पर्वणी अप्रतिम क्रिकेटची नजराणी पाहायला मिळतात कोशिंबीरच्या मैदानावरती. ऑन साईडला तुम्ही पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला होतं गुड्डेसारखा एक शतरक्षक तो देखील त्याच्यामध्ये क्रिकेटमधला खेळाडू या एका साईडनं टीम पवनसुत वडपे या टीमनं मात्र पहिल्या मॅचमध्ये येणार बोरपाडा जी मात्र स्ट्रॉंग ऑफ भिवंडी म्हणून मांडली जाते. एक टेनिस बॉल क्रिकेटचा होणार खेळाडू येणार बोरपाड्याचा बिंदासच नाही त्याला पराभूत करून मध्ये या मॅच करता वळण झाली आहे आणि या सेकंडमध्ये पहिली मॅच करता पाहायला मिळते आहे. टीम मात्र जयमान घोटगावची मात्र 22 रुपयानं पहिल्या फेरीमध्ये सेकंड दुसऱ्या फेरीमध्ये पहिली मॅच. यावेळी चांगला फटका मात्र तेवढंच चांगलं कव्हर बॅकअप क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगलं मात्र फुटवर झोन एक चांगला स्टॅमिना या चेंडूवरती तुम्ही पाहिला असेल रिप्लेमध्ये पाहू शकाल. एका साईडनं गोलंदाज स्टॅमिना पाहिला एका साईडनं स्क्वेअरली बॉडीमध्ये पाहू शकाल. शॉर्टमध्ये जो शतरक्षक येणार आहे त्यांनी चांगलं कलेक्शन केलं चांगली फेकी देखील केली आणि एका साईडनं मात्र अक्षयच्या साथीला मात्र फलंदाजी मार्कमध्ये पाहू शकाल. नक्कीच भगवान त्यांनी एक धाव देखील कंप्लीट केली. स्टॅकर इनवरती पाहतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आहे भुवन पाटील अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये ती धावसंख्या हवी होती ती मात्र आलीच नाही आहे. ती मात्र वडपेकडनं असं वाटत होते 15 ते 20 धावा फलकावरती येतील. शेवटचा बॉल रिव्हर्स ती बॅटिंग केलाय मात्र मिस्टामिंग स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती येतोय आणि तिघांमधला कॉल कनेक्शन खराब आहे. तिघांमध्ये चुकी घडली आहे आणि त्याचं मात्र भुगतान भरावं लागतं. ते मात्र एका सिंगलनं षटक पहिलं कंप्लीट झालं. धावसंख्या जाऊन बोलते ती फलकावरती 7 या धावसंख्येवरती. येणारे 18 बॉल बॉलिंग मार्कवरती येतील. चला स्पीडअप करा लगेच नो टिमिटिंग बॉलिंग मार्कवरती आपला गोलंदाज लगेच घेऊन यायचा टीम मात्र जयमान घोटगाव तोपर्यंत एक क्षणभर विश्रांती आणि आमचे डीजे ॲक्की आपल्यापर्यंत पोहोचतील.
दर्शन यावेळी मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय. नवीन खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट होतात. टीम घोटगावकडनं मी पाहिलं तर फक्त 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये जे मात्र लेजंड ऑफ टेनिस बॉल भिवंडी आहेत. एका साईडनं सागर आणि एका साईडनं मात्र अतुल पानवे. त्यानंतर मात्र सर्व खेळाडू नवीन आहेत. नवीन खेळाडूमधला हा टीम या स्पर्धेकरता बिलॉंग झाली आहे. घोटगाव गावाकडनं या स्पर्धेमध्ये उतरली आहे आणि त्यांच्याविरुद्ध मात्र पवन सूत वडपे देखील एक चांगली टीम आहे या विभागातील. ती देखील मात्र सज्ज झाली आहे त्यांच्या विरोधात. सेकंड बॉलवरती दर्शन बॉलिंग मार्कवरती येतोय. सायकल एनवरती मात्र अजूनही विकेटच्या शोधात आहे टीम मात्र जर्मन गुडगाव. नक्कीच अक्षय हा बॅटर जो मात्र सायकल एनवरती पाहतोय. थोडासा क्रॉस झालाय, खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र स्लो बॉल. एका साईडनं आपला जो एस्तिक ना त्याला आपण विकेट कीपर म्हणतो, तो मात्र तुमचा तीक्ष्ण असला पाहिजे, त्याच्याकडे अनुभव असला पाहिजे. कारण एखादा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सर्व मात्र मैदान ज्याला पाहता मिळतं, ज्याला मात्र गोलंदाजी मार्कवरनं फलंदाजी ॲक्शन झोन देखील पाहायला मिळते, तो नक्कीच अतुल पानवे यावेळी मग तुम्हाला पाहू शकाल. कारण 40+ देखील असताना देखील आज आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी जेव्हा दिले जाते त्यावेळी वेट अँड वॉच सरळ चेंडूला पाठवलंय. इथे मात्र एक्सपिरियन्स कुठेतरी कमी पडला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं गेलं सरळ षटकारासाठी. त्याचं नाव आहे द ब्रँड ऑफ वडपे मिस्टर अक्षय ब्लासॉफ्ट ॲट द टायमिंग. मिसाल टायमिंग चेंडू लवडवलं सरळ मात्र आउट ऑफ द पार आणि 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 13 या धावसंख्येवरती. 8 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या इनिंगमध्ये पाहतो विन द टॉच अँड बॉल फर्स्ट डिसाइड जर्मन घोटगाव. लास्ट वीकमध्ये ज्यांची मात्र स्पर्धा देखील कंप्लीट झाली नाताल निमित्त. त्यानंतर मात्र झिडक्याच्या मैदानावरती क्वालिफायच्या मॅचमध्ये अक्षरशः सागरची फलंदाजी पाहिली होती. तिसरा बॉल तुम्ही पाहू शकाल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. उमेश नारायण पवार यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी मात्र आपल्याला चेंडू व्यवस्था करून दिली त्यांचं देखील मी मनपूर्वक सगळे आभार मानतोय आणि या स्पर्धेकरता नक्की शुभेच्छा देखील देतोय. यावरली परफेक्ट बॉल आणि ज्यावरती मात्र वाईट टॉकर करायचा प्रयत्न होता. थोडी चांगली फेकी आणि चांगलं कलेक्शन एक सिंगलनं धावसंख्या 1 पुढे सारखे जाऊन पोहोचली फलकावरती. ती मात्र 16 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बघा. षटक क्रमांक नो टीम मीटिंग पण त्यांना ताकीद वारंवार कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टीम जर्मन घोटगाव कारण एका साईडनं थोडंसं वेळ का घेतला जातोय कारण लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन चालू आहे. एका साईडनं उजव्या एका साईडनं मात्र डाकवड्याचा षटक फलंदाज येतोय. त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी बदल होतोय फील्डमध्ये. ब्ल्यू जर्सीमध्ये स्काय ब्ल्यू मधला संघर्ष आहे. एका साईडनं पवन सूत वडपे ज्यांची फलंदाजी आपण पाहतोय. एका साईडनं ब्ल्यूमध्ये जी मात्र पाहतोय जे हनुमान घोटगाव. क्रिकेटचा खूप मोठा वसा त्यांचा राहिला. 48 वर्ष देखील त्यांच्या मॅचेसला कंप्लीट झाली. कारण एका साईडनं खूप वेगळी ओळख आहे त्यांची क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाहतोय. त्यांचे कर्णधार मात्र अतुल यावेळी मात्र आपली फील्ड सजवताना कुठेतरी एक्स्ट्रा कव्हर कंप्लीट करत असताना पाहायला मिळते. कव्हर बॅकअप दिले जातात कारण एका साईडनं फलंदाजी मार्कपंडे अक्षय आणि भगवानची जोडी आत्तापर्यंत चांगली धावसंख्या रोखते. बेट अँड वॉच सरळ चेंडूला पाठवलाय. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल दर्जेदार स्ट्रोक्स मध्ये वडपे ब्रँडचा दर्जेदार स्ट्रोक्स षटकार. पाचव्या चेंडूवरती आघात झाला. 5व्या चेंडूवरती बोलबाला पाहायला मिळाला. वेट अँड वॉच करताना मात्र ऑन साइड फायर मिस्टर भगवान. विकेटच्या शोधात टीम मात्र घोटगाव मात्र ती विकेट प्राप्त. एका साईडनं मात्र अप्रतिम पाहायला मिळते फटकेबाजी. तो मात्र यावेळी भगवान धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल चेंडू क्रमांक 12 चेंडू क्रमांक 6 आपल्या बॉलिंग मार्फत येतोय. यावेळी सुपर गोलंदाजी अप्रतिम पाहतोय आणि मात्र षटक दुसरं कंप्लीट झालं. ते मात्र नक्कीच दर्शन. येणारे 12 बॉल बॉलिंग मार्कवरती येतील. त्यानंतर नक्कीच सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तर ते नक्कीच आपण देखील संपर्क साधायचा आहे. सेकंड मॅच कोणची आली वीर बजरंग गवाड आणि धोंडावडली मध्ये ना खांडप्याला बाय ना वरून खाली घ्यायचं ना लागेल ना दुसरा राऊंड जाऊ दे खांडप्या आणि एक लागेल दुसरा राऊंड हां दुसरा राऊंड मध्ये येतील वरच्या साखळीनुसार घ्या ना यानंतर मॅच क्रमांक 2 NCC निवली आणि त्यांच्या विषयात टीम मात्र ऐगावदेवी खांडपे यांच्यामधली मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपल्या कॅप्टन देखील आपण पोहोचायचं आहे. त्यावेळी हर्षल मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय. पहिला चेंडू ती सिंगल अर्जित करतोय कारण षटक तिसरं प्रगती पथावरती मार्ग असते. धावसंख्या मात्र पुढे सरकते जाऊन पुढे फलकावरती 23 या धावसंख्येवरती. सध्याचं वातावरण दुपारचं वातावरणामध्ये पाहतोय आणि वातावरणामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी प्रेशर दबाव आणि उद्या तट्यामध्ये सर्व क्रिकेटर खेळाडू जेव्हा सकाळी आपलं घर सोडतात संध्याकाळी आपल्या घरी पोहोचतात कुठेतरी मात्र फक्त पाण्यावरती आपला स्टॅमिना पाहतोय आणि आज खेळण्यासाठी नक्कीच गुड डिसिजन आपल्या गावासाठी खेळतात आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी खेळतात आणि खेळत असताना मात्र एक चांगलं क्रिकेट मी पाहतोय. सेकंड बॉल जमली चांगला बॉल ज्यावेळी फुल लेनचा चेंडू मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये नक्कीच पाहतो पंच दर्शवतात जे पाडील एका सिंगल मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ती फलकावरती 24 या धावसंख्येवरती 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. दुपारच्या 17 मध्ये धावसंख्या हवी होती ती मात्र फलकावरती येते. आतापर्यंत मात्र लॉस ऑफ नाही आहे कुठल्या प्रकारचा मात्र विकेट नाही आहे आणि विदाउट लॉसचा टीम मात्र काम करते. टीम मात्र बडपे एका साईडनं मात्र भगवान एका साईडनं अक्षताला साथ देतो आणि बॉलिंग ट्रॅकवरती मात्र यावेळी हर्षल आणलं गेलंय. टीम मात्र घोटगावनं एक नवीन खेळाडूंची भरणी एक नवीन खेळाडूंची उमेद एक नवीन वर्ष आणि नवीन संघर्षामध्ये टीम घोटगाव या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. सेकंड राऊंडमधली ही मॅच खेळती आहे. यावली अतिरिक्त बॉल वाईट बॉल जो म्हणता लाईन ऑफ लाईनच्या विरुद्ध वन टप्प्या घेतल्यानंतर पाहू शकाल वाईट बॉल न धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती फलकावरती 25 या धावसंख्येवरती 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. एक चांगल्या स्पर्धेमध्ये चांगलं विभाजन आणि चांगल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चांगली शोभा देत असताना प्रेक्षक राजा वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. बोलणी मार्कवरती आतापर्यंत न्यू बॉलर जो मात्र हर्षल ज्याला प्रमोट केलं गेलंय त्याने आतापर्यंत 2 चेंडू आणि तिसरा चेंडू मात्र वाईट टाकला गेला आणि वाईट स्वरूपात आतापर्यंत कमबॅक करू शकेल का चेंडू क्रमांक 3 वरती पाहायला मिळणार आहे. यावेळी पुनश्चेता खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला त्याच्यावरती मात्र गुड्डू येतोय अप्रतिम क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय त्यामध्ये रेसिजनमध्ये पाहतोय आणि एका सिंगल स्कोर कार्ड पुढे सरकेल जाऊन पोहोचते ते फलकावरती 26 या संख्येवरती 26 रन ऑन द स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू देखील फेकून झाले धावसंख्या फलकावरती 26 आली आहे. सुरुवात चांगली केली होती कुठेतरी एक चांगला स्ट्रोक पाहण्यामध्ये कुठेतरी मात्र कमबॅकवर देखील झाली आहे. टीम मात्र घोटगाव ती मात्र बडप्याच्या टीमवरती आणि बडपे करण्याकरता अक्षयच्या मध्ये ब्लास्टअप मला टीम पाहायला मिळत नाही. आता मात्र अक्षय अटॅक करावा लागणार आहे कारण उर्वऱ्या चेंडूवरती मात्र अटॅक करणं गरजेचं आहे कारण 4 चेंडू आणि कशा पद्धतीने धावसंख्या फलकावरती येणं हे देखील पाहायला मिळणार आहे कारण शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. 5वा बॉल यावेळी नो बॉल संजय पाटीलचा आवाज इथपर्यंत आला. नो बॉल फ्री हिट बॉल. जे आपला बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपण पाहिलं तर नक्कीच लाईन ऑफ लाईनच्या जेव्हा चेंडू मात्र इन ॲक्शनमध्ये तेव्हा मात्र आपला जे ॲक्शन मूड आहे ती मात्र कंप्लीट होणं गरजेचं आहे. कुठेतरी मात्र आपण त्या रशीच्या विरुद्ध जेव्हा आपलं पाहिजे जातो ना तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र त्या नो बॉलला तुम्ही पाहतात आणि तेवढं झालं चांगलं लक्ष विचार करा की कितनी तीक्ष्ण पंच आहेत अजय पाटील त्यांचा देखील मी आभार मानतोय का अप्रतिम मात्र डिसिजन आहे. धावसंख्या फलकावरती 28 येते. हर्षल आपण मात्र नक्कीच बॉलिंग मार्कवरती कुठेतरी आज चुकी करताना पाहायला मिळत आहे. एक चेंडू मात्र वाईट येतं त्यांना मात्र फ्री हिट बॉल त्याच्यावरती मात्र आता अटॅक करेल का भगवान एका साईड प्रतिभा संपन्न खेळाडू जो मात्र स्ट्रायकर एंडवरती उभा आहे ज्याच्या तरी स्ट्रॉंग झोन कोणता असतं त्यामध्ये फायनली कारण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. टीम निवडी संपर्क साधायचा आहे. यावेळी चांगला चेंडू ज्यावरती मात्र फ्री हिटचा बॉल कलेक्शन चांगलं झालं होतं त्या क्षेत्रामध्ये मात्र एक सिंगल येते आणि फ्री हिट बॉलमध्ये जीवदान दिले जात आहे आणि फलंदाज आपण पाहतोय की अक्षय होतं सायकल एंडवरती होत आहे.
टीम निवली संपर्क साधायचा आहे. धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 29 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातील जे चेंडू मात्र आत्तापर्यंत फेकून झाले त्याच्यामध्ये 2 चेंडू मात्र खराब हातेले गेले. त्यानंतर कमबॅक करू पाहतोय आणि कमबॅक करता मात्र वन्सपर पाहू शकाल की कशा पद्धतीने मात्र आपल्या बॉलिंग मार्कवरती येतोय तो हर्षल. चांगला बॉल ज्यावरती मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आणि फर्स्ट विकेट पाहायला मिळेल का. आणि यस इट्स गॉन. फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर मिस्टर अक्षय हा मात्र परताना पाहायला मिळतोय. पाच चेंडू आतापर्यंत विचार केलं तर फेकून झालेत. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटची ओढ देखील बाकी आहे कुठेतरी आपण पाहायला मिळते कारण धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 29 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल चेंडू क्रमांक 18. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती हर्षलला देखील पाहतोय. एक नवीन खेळाडू आणि त्यांच्यामधनं एक चांगली गोलंदाजी जी मला पाहायला मिळाली शेवटच्या बॉल करता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल न्यू बॅटर जो मात्र येतो नक्कीच चांगली अपील त्यामध्ये दात फेटाळताना पाहतो नक्कीच पंचांकडे यावली डायरेक्ट हिट. अतुल पानबाई लाजवाब क्रिकेट द एक्सपिरियन्स ऑफ द भिवंडी. कारण एका साईडने लेजन ऑफ टेनिस बॉल वयाचा विचार केला तर 40+ टीममध्ये खेळत असताना देखील आपल्या टीम्सकडे यावलीमध्ये या एक गाव क्रिकेटसाठी खेळताना डायरेक्ट हिट त्यांचं पाहिलं. त्यांचा फुटवर्क झोन खूप चांगला आहे कारण डायरेक्ट हिट कुणाचं काम नाही आहे. बॅक टू बॅक विकेटचं डाऊन हिअर मिस्टर भगवान देखील आपण पाहतोय. तर न्यू बॅटर जो मात्र मैदानाच्या मिस्टर सागर याला देखील आपल्याला पाहताना पाहू शकाल. शेवटची 6 बॉल जी मात्र बॉलिंग मार्कवरती येतील. चला फलंदाज जरा वॉर्मअप करत जा खूप उशीर झालाय. नो टीम टीम घोडगाव आपला शेवटचा गोलंदाज देखील बॉलिंग मार्कवरती आणायचा आहे. शेवटची 6 चेंडू मात्र निर्णायक पाहायला मिळणार आहे आणि बॉलिंग मार्कवरती येणार पाहू शकेल एक परफेक्ट ऑलराऊंडर घोडगावचा सुपुत्र मिस्टर सागर. धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 29. $29 रन ऑन द स्कोर बोर्ड. 29 धावसंख्या फलकावरती आली होती. शेवटचे 6 बॉल शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. चौथ्या षटकासाठी सागर बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. एक जबरदस्त खेळाडू ज्याने अनेक वर्ष क्रिकेटमध्ये प्रवास करताना एक चांगला वसा त्याचा देखील राहिलाय. त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्या टीमला प्रमोट केलंय आणि चॅलेंजचं मैदान ज्यावरती देखील त्यांनी विस्फोट फलंदाजी केली होती 2014-2018 मध्ये देखील. आता मध्ये आपल्या गावासाठी मधात कोशिमीच्या मैदान त्याला सिद्ध करावं लागणार आहे. म्हणजे यावरती बॉलिंग मार्कवरती आलाय. फलंदाजी मार्कवरती येणं मात्र बाकी आहे. शेवटचे 6 बॉल स्पीडअप करा बी फास्ट. पहिला बॉल ज्याला मात्र पिकाण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरेज झनला थोडंसं गचाळ शकतं मिस्तामे पाहायला मिळालं आणि तेवढ्याच योग्यतेने पाहू शकाल. या 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड 2 पुढे सेकंड जाऊन 31 रन ऑन द स्कोर बोर्ड. शेवटच्या 5 चेंडू टीम मात्र वडपीक धावसंख्या कन्वर्ट करावीच लागणार आहे कारण लो स्कोरिंग मॅचला तुमची गोलंदाजी मी पाहिली आहे कशा पद्धतीने मात्र 39 धावांवरती येणार बोरपाडा रोखलं होतं. आता मात्र कशा पद्धतीने टीम मात्र घोडगावकर त्यांना रोखतील का पाहायला मिळणार आहे कारण चेंडू क्रमांक 2. पहिल्या ओव्हरमध्ये भुवननं चांगली गुन्हे केली होती कुठल्या प्रकारचा. यावेळी फ्लॅटेड बॉल बिमर बॉल आणि ज्यावरती मात्र पंचांचा निर्णय हा बिमर बॉल फ्रीड बॉल नो बॉल आपल्याला पाहिलं. 2 धावा अशा 3 धावा नो प्लस या 2 धावा अशा 3 धावाने मात्र बिमर बॉल आपण पाहतोय आणि मात्र फ्लॅटेड बॉल ज्यावरती मात्र पंचांनी नामच्या मध्ये पोहोचला अजय पाटीलचा आणि या 3 धावाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते फलकावरती 34 या धावसंख्येवरती. 34 रन ऑन द स्कोर बोर्ड. कुठेतरी मात्र चुकी घडली सागरकडनं त्याचं चुकीचं भुगतान त्याला भरावं लागणार आहे चेंडू क्रमांक 2 वरती कारण समोर फलंदाज एक लाजबाब आहे त्याच्या विरुद्ध जाताना मात्र त्याचं नाव आहे शुभम. आपल्याला सायकल इनवरती पाहायला मिळतोय. सागर देखील बाद झाला त्यानंतर भगवान देखील आपल्याला नॉन सायकल इनवरती पाहतोय. फ्रीडचा बॉल आणि ज्यावरती चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र पाहू शकाल जो मात्र ऑन साईडला एकच धाव दिली दुसऱ्या प्रयत्न केला जाईल कारण त्यानंतर कलेक्शन प्रतिम असताना आपण पाहतोय यस विकेटचं डाऊन हिअर. फलंदाजाला परतावं लागणार आहे. सेकंड रनसाठी मात्र एक चांगली धाव करत असताना परतावं लागलं भगवानला आणि सेकंड विकेट जर पाहिली मध्ये अप्रतिम पाहतोय कारण 3 विकेटचा लॉस ऑफ झालाय. चेंडू मात्र आतापर्यंत फेकून झाले षटकातील ते आपण पाहतोय. 2 बॉल
गोलंदाजी करत असताना आपल्याला फलकावरती पाहायला मिळते, कारण सागर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना तजबीर पाहायला मिळतोय आणि कुठेतरी मात्र पुनती केली कमबॅक करू पाहायला आणि परत असताना मात्र नाईस ऑफ द डिलिव्हरी सुपर अटॅक पाहायला मिळतोय. टीम आईगाव देवी खांडपे आणि NCC निवली जर टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये हे षटक संपेपर्यंत दोन्ही कॅप्टन्स पूल करण्याचा प्रयत्न आणि त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कनेक्शन या अप्रतिम पाहायला मिळते. चांगला मात्र यावेळी पाहू शकाल आणि सुखरूपरित्या मात्र आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय, ज्याला मात्र धोका नाही आहे, एक सिंगल कन्वर्ट करतोय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी चांगलं क्रिकेटमध्ये उमेदवारी घडत असताना आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. NCC निवली आणि आईगाव देवी खांडपे जरा टॉससाठी यायचं आहे, स्पीडअप करा, बी फास्ट. चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते, सुपर गोलंदाजी अटॅक पाहायला मिळते, कारण कुठेतरी या चेंडूला मात्र कट बंद करण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी मात्र चेंडूला थोडंसं हलक्या हाताने कट करायचं केला काम केलं सागरनं, कारण डावकर अडताना कशा पद्धतीने गोलंदाजी करणं ते मात्र सागरकडनं पाहायला मिळत आहे. पॅटर्न वॉज पुण्याच्या ऑन साईडला यावेळी चेंडू पाहू शकाल मात्र धनंजय त्यावरती पाहायला मिळतोय, अप्रतिम झेल मात्र कॅरी करतोय आणि विकेटचं पदम पाहायला मिळतंय. काय मात्र लाजबाब गोलंदाजी करत असताना मात्र बॅक टू बॅक विकेटचा लॉस ऑफ, धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे. धावसंख्या फलकावरती पाहतो मात्र 36 या धावसंख्येवरती कुठेतरी मात्र रोखण्याचं काम केलं. चेंडू आतापर्यंत फेकून दिले शेवटच्या षटकातील ते आपण पाहतोय. शेवटचा बॉल 23 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंगमध्ये कंप्लीट झाला, 24 बॉलसाठी मध्ये सज्ज झालाय. न्यू बॅटर मात्र नवीन मैदानच्या आतमध्ये येतो, वॉर्मअप करत आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दुपारच्या 17 जो स्टॅमिना आहे तो देखील महत्त्वाचा असतो. टेनिस बॉल क्रिकेटची हुकूमत पालघर जिल्ह्याने गाजवली. टेनिस बॉल क्रिकेटची मात्र पाहू शकाल की ठाणे जिल्ह्याने पाहिली पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरनंतर, या षटकानंतर नक्कीच पाणी देखील आपण पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण उन्हाचा तडाखा वाढतोय आणि जर स्टँडर्ड ऑफ जॉब जर कोणता असेल आणि उन्हाळ्यामध्ये तर मात्र क्रिकेटचं जॉब आहे, जे आमचे 2 पंच हे जॉबमध्ये काम करतात आणि काम करताना मात्र स्टँडअप तर पाहू शकाल त्यांचा स्टॅमिना देखील मी कालपासून पाहतोय आणि स्टँडिंग वर्क देखील आपल्याला पाहायला मिळतंय, त्याला स्टँडअप आपण पाहतोय. हे जॉब करत असताना देखील आपला एक चांगला स्टॅमिना आज या वयामध्ये मी पाहतोय. अजय पाटील असतील, राजेंद्र सर देखील असतील. यावेळी सुपर बॉल षटक मात्र 4थं कंप्लीट झालं, धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती, ती मात्र 36 या धावसंख्येवरती विजयासाठी मात्र 37 धावांचं आव्हान असेल. तरी दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसमध्ये पाहूयात आणि आपल्यासोबत देखील मान्यवर देखील टॉसमध्ये पोहोचतील. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम NCC निवली आणि टीम खांडपे. या स्पर्धेचे सर्वात नक्कीच एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि डॅशिंग डायनामेंट तुषार शेल्लार यांच्या शुभ हस्तेमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. टीम खांडपे संघाचा कर्णधार स्पर्धेमध्ये येतो नक्कीच निवली. सेकंड राऊंड आणि सेकंड राऊंडमधील आपण सेकंड मॅच देखील पाहतोय. दोन्ही टीम्स आपण पाहतोय अप्रतिम क्रिकेट या विभागातील आणि अप्रतिम क्रिकेटची परवडी देखील पाहत असताना तुषार शेल्लार यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाते. एका साईडनं जी मात्र 22 स्वरूपानं या मॅच करता खेळती आहे ती टीम मात्र खांडपे आणि एका साईडनं NCC निवली ज्यांनी आधीची मॅच जिंकली आहे. सायरस स्पोर्ट्स खांडपे तर नक्कीच निर्णय काय असेल? पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली आहे, सेकंड राऊंड देखील कंप्लीट होते, तडवणी खेळत असताना या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? चांगलं आयोजन आहे आणि इथे खेळायला नेहमीच मजा येते. बॅटिंग घेतली आहे, कारण चांगली बॅटिंग स्ट्रोक असेल तर कन्नतीमध्ये जबाबदारी किती स्पर्धेमध्ये लावण्याचं काम करतील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, आमच्या फिल्डर याची बाकी आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम आईगाव देवी खांडपे. नाणेफेक जिंकली आहे आणि जिंकताना मात्र पहिल्यांदा बॅटिंग घेणार आहात, तर नक्कीच NCC निवली रन ऑफ मॅच आधीची मॅच तुम्ही जिंकलात, आता मात्र या राऊंडमध्ये देखील महत्त्वाची मॅच असेल आणि एका साईडनं ज्यांना बाय मिळाली आहे ती टीम मात्र खांडपे आपल्या जो विभागातील आहे, तर नक्कीच त्यांच्यासमोर खेळत असताना मात्र आता शतरक्षण आलंय. शतरंज कसण्यामध्ये किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45 प्रमुख गोलंदाज कोणाच्या पावलच्या षटकामध्ये तो मात्र जास्ती विकेट घेऊ शकेल? कल्पेश आहे, त्याची गोलंदाजी मी देखील पाहिली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आज सेकंड दिवस आहे आणि स्पर्धेचं नियोजन काय म्हणशील? नियोजन खूप चांगलं आहे, थोडं डिक्लेअर आहे पण व्यवस्थित आहे, बाकीचं नियोजन व्यवस्थित आहे. तर नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक टीम NCC निवली आणि बेस्ट ऑफ लक टीम आईगाव देवी खांडपे.
and win the torch and bat first. पहिल्या शतक हाताने करायचा शुभम आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा तो पूर्ण करतोय सागर. दुसरा चेंडू राखण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज शुभम. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज शुभम याने. सुरेख अशी गोलंदाजी करतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाद केलेल्या संघाला 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल. पंचांवरती कोणी दबाव नाही आणायचा. पंच काय करायचे. दोन चेंडू धावसंख्या जर येते 2.
तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज धनंजय. फटका सुंदर आहे. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव. 3 चेंडूमध्ये धावा झाल्या तर 3. चांगली गोलंदाजी होते पॉवर प्लेच्या शतकामध्ये शुभम याची. विजयाच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. सदतीस धाव्यांची गरज आहे. या शतकामधला 4था चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला शुभम. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे त्याने. बघा एखादा मोठा फटका येतोय का. सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला आता मात्र बांधून ठेवलाय. निर्धाव चेंडू हाताळलाय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि 3 धावा फक्त दिल्यात. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय शुभम. काय होतं या चेंडूवरती. सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू हाताळलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण करतोय. पाच चेंडू धावसंख्या झाली ती 4. सुंदर अशी गोलंदाजी होते या शतकामध्ये. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय. डावखोरी हाताचा फलंदाज येतो आता. धावा फक्त झाल्यात 3 या शतकामधला. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका शतकाचा मात्र धावसंख्या होती ती 5. सुंदर अशी गोलंदाजी होती या शतकामध्ये. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाली आहे. आता गोलंदाजी मार्कवरती येतोय तो अक्षय. स्ट्राईकवरती आता फलंदाज आलाय तो सागर. दुसऱ्या शतकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. काय करतोय पहिल्याच चेंडूवरती. सुंदर चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण करतोय. आणि एका धावच्या वरती धावसंख्या झाली होती 6. बिनबाद 6. खूप सुंदर आता मात्र गोलंदाजी होते या शतकामध्ये सुद्धा. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. काय करतोय चेंडूवरती बघूया. ते मात्र खूप सुंदर असा टर्टल चेंडू. 1 धाव होते. गचाल क्षेत्ररक्षण आणि 1च धाव. आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 7. बिनबाद 7. चांगली गोलंदाजी होते. फलंदाजांना आतापर्यंत बांधून ठेवलंय गोलंदाजांनी.
दुसऱ्या शतकामधला तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे तो. खूप सुंदर गोलंदाजी होते आतापर्यंत. इथे मात्र सुंदर आणि फलंदाज झालाय बाद. सागर याची विकेट. धावसंख्या झाली 3 चेंडू संपतात 7. फलंदाजसाठी आलाय रोशन. आणि दुसऱ्या शतकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता मात्र गोलंदाजी खूप सुरेख होते. फलंदाजांना बांधून ठेवलाय. एकही मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रण दिलेलं नाही फलंदाजाला. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. खूप सुंदर गोलंदाजी केली या शतकामध्ये त्याने. ते मात्र फटका सुंदर आहे. सुंदर खेळ होती परंतु निघून जातो चेंडू. 1 बाउंड चौकार. चेंडू निघून गेला. बाउंड्री सीमा रेखावर चौकार. 4 धावेंकरता. खूप सुंदर आज मात्र आला या चेंडूवरती चौकार. चौकारच्या मध्ये धावसंख्या झाली ती 11. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या शतकामधले. आले आला चौकार. पंचांच्या समांतर धाव मिळेल ते अवांतर धावेने संघाची धावसंख्या झाली ती 12. चांगली गोलंदाजी होते या शतकामध्ये. एक चौकार आले सुद्धा. त्याच्यानंतर रोख लावलाय. काय होतं या चेंडूमध्ये. इथे मात्र चेंडू निघून गे. फलंदाज झालाय बाद. पंच काय करायचे. नवीन फलंदाज तो ऋषिकेश. आतापर्यंत 5 चेंडू झाले. धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 12. अप्रतिम गोलंदाजी राहिली या शतकामध्ये. दुसऱ्या शतकामधला शेवट चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. ऑफ साईडचे टोटल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघतो. 1 धाव करता. आणि 2 षटकांसमोर धावसंख्या झाली ती 13. खूप सुंदर. धावसंख्या झाली ती 13. 2 षटकांनंतर धावसंख्या झाली ती 13. खूप सुंदर गोलंदाजी झाली आतापर्यंत 2 षटकांमध्ये. फलंदाजांना बांधून ठेवलाय. एक चौकार आला त्याच्यानंतर मात्र फलंदाजांना बांधून ठेवलाय. एकही मोठा फटका खेळण्यासाठी. आणि गोलंदाजी होते दुसऱ्या शतकात प्रितेश. काय करतोय आपल्या संघासाठी. 2 गोलंदाजी विजयाच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय का. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला प्रितेश.
तिसऱ्या शतकामधला पहिला चेंडू. काय होतं या चेंडूवरती. इथे मात्र उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज झालाय बाद. बाद झालाय. खूप सुंदर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. आणि नवीन फलंदाज येतो अतुल. डावकर त्याचा फलंदाज झाला अतुल. त्याच्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघाची. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यामध्ये यश आले प्रितेशाला. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय प्रितेश. ते मात्र सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव आणि एका धावेच्या जवळ धावसंख्या झाली होती 14. आतापर्यंत 2 चेंडू झाले आणि धावसंख्या झाली ती 14. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. एकही मोठा फटका केल्याशिवाय लांब ठेवतोय फलंदाजाला. प्रितेश तिसरा चेंडू राखण्यासाठी सज्ज झाला आपल्या शतकामधला. ओव्हर फुलडॉ चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चाललाय. गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवलाय. एकही मोठा फटका खेळून दिलेला नाही अजूनपर्यंत. 3 चेंडू हाताळलेत आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू अजून शिल्लक. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये प्रितेश. ते मात्र फटक्या खूप सुंदर आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव सहज पूर्ण करतोय. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्या झाली 15. सुरक्षित क्षेत्ररक्षण होत आहे या क्षेत्ररक्षकाकडून. चार चेंडू आतापर्यंत झालेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. डावकर याचा फलंदाज झालाय तो अतुल. त्याच्यावरची जबाबदारी असेल आपल्या संघासाठी. एखादा मोठा फटका खेळू शकतोय का अतुल. इथे मात्र फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील 8 डझन. चेंडू निघून गेला बाउंड्री सीमारेखा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आज झाला या साऱ्या या षटकाराच्या मध्ये धावसंख्या झाल्या ते 21. खूप सुंदर फटका आला या चेंडूवरती. या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. प्रितेशवरती आक्रमण केलाय अतुल. खूप सुंदर गोलंदाजी केली होती परंतु एक षटकार आलाय त्याच्यावरती सुद्धा. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज झालाय बाद. त्याचा पॅटर्न लय
भगवान याचा पहिला चेंडू सामोर जाईल तो धनंजय. इथे मात्र पहिला चेंडू खूप सुंदर ठरवेल चेंडू. एक धाव मिळेल आणि एका धावने संघाची धाव. दुसरा प्रयत्न. 2 धावा सरळ इथं पूर्ण करतोय. आता मात्र 5 चेंडूमध्ये 14 धावींची गरज. गोलंदाजावरती दर्पण असेल. 5 चेंडूमध्ये 14 धावींची गरज. इथं 1 धाव होती, 2 धावा सरळ इथे दिल्यात. एखादा मोठा फटका या मॅचची दिशा बदलू शकतोय. परफेक्ट यॉर्कर बांधून ठेवलंय गोलंदाजाने फलंदाजाला. 4 चेंडू 16 धावा म्हणजे बॅट टू बॅट 4 चौकार आले तर संघ विजय होऊ शकतो. अक्षरशः गोलंदाज फलंदाज नाचवतो मैदानामध्ये. तेव्हा आता सुंदर चेंडू. जेल सुट्टे. 1 धावते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथं पूर्ण करतोय. तीन चेंडू 12 धावींची गरज. 2 मोठे फटके आले तर सामना विजय होऊ शकतोय. नाहीतर 3 चौकार. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख आलेत भगवंतांनी. तेव्हा सुंदर चेंडू. एक धाव मिळेल. ते मात्र फलंदाज झालाय बाद. नवीन बॅटर आलाय तो हर्षद. दोन चेंडू 11 धावींची गरज. दोन चेंडू 11 धावा. 11 धावा 2 चेंडू. कोण जिंकणारा सामना? शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय का? दोन चेंडू 11 धावींची गरज. भगवान सुंदर गोलंदाजी करतो या शतकामध्ये. बॉलाच्या इशाऱ्यावरती नाचवते फलंदाजांना. सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू हाताला. निर्धाव चेंडू. आतापर्यंत सामना झुकवलाय. सुंदर गोलंदाजी होते. तेव्हा सुंदर चेंडू. मॅन ऑफ द मॅचसाठी अक्षयला यायचं.